चलो अभी हम स्टार्ट करते हैं। So good morning to all of you. Today we are going to see the variables. Variables चा जो पार्ट आपला राहिला होता तो पार्ट आज आपण कव्हर करणार आहे. So anybody, what is variable? Variable म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का? Variable is the container that contains some value. Okay. Variable is a container which holds the values while the Java program is executed. At the time of Java program is executing, at that time there is some container that holds the values. So there is a variable. Variable is assigned with a data type. Data type असल्याशिवाय variable declare करू शकतो का आपण? नाहीये. So that is the thing. किंवा variable is the memory location. Variable is the memory location. कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी मेमरी लोकेशन प्रोव्हाइड करणं म्हणजे काय? व्हेरिएबल असतं. किंवा व्हेरिएबललाच काय म्हणतात? व्हेरिएबल इज अ नेम ऑफ रिझर्व एरिया अलोकेटेड टू द मेमरी. किंवा व्हेरिएबल इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॅरी प्लस ॲबल. दॅट मीन्स इट्स व्हॅल्यूज आर ऑलवेज चेंजिंग. आपण जर एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर त्याची व्हॅल्यू काय होत असते? चेंज होत असते. सो दॅट इज अ व्हेरिएबल इज द थिंग दॅट व्हॅरी प्लस ॲबल, दॅट मीन्स द व्हॅल्यू इज चेंजिंग. सो दिस इज गिवन ॲज इथं व्हेरिएबल इन ए इज इक्वल टू 10 दिलेलं आहे. तर 10 हे मेमरी लोकेशन, दॅट मीन्स 10 साठी काय इथं मेमरी रिझर्व करावी लागते. सो दॅट इज द थिंग. सो दॅट इज ऑल अबाउट द. आफ्टर दॅट वी हॅव सीन दिस int data is equal to 50. Can anybody tell the meaning of this statement? Can anybody tell the statement meaning of this statement? सांगा पटकन. कोण सांगू शकेल? int data is equal to 50. हे इंटीजर डाटा टाइप आणि त्याची व्हॅल्यू 50 आहे. स्टेटमेंटच्या स्वरूपात कसं सांगाल मग? दिस स्टेटमेंट here data is the variable that having the integer data type and its value is 50. That means it is a variable declaration with initialization. इथं आपण काय करतोय? व्हेरिएबल डिक्लेअर पण करतोय आणि इनिशियलाइज पण करतोय. सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस. हे समजलंय का? एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर आपल्याला डेटा टाइप रिक्वायर्ड आहे. विदाउट डेटा टाइप you are not able to declare the variable. So that is the thing. What is this semicolon indicates? Semicolon काय असतो? काय म्हणून semicolonचं meaning काय? It is a statement. Terminate the program. Terminator. Okay. After that, next types of variable. This is very important point through the point of exam. Exam मध्ये तुम्हाला maximum timing ला what is variable and explain the types of variable with example असं तुम्हाला 4 मार्क्स साठी क्वेश्चन असतो. व्हॉट इज व्हेरिएबल? एक्सप्लेन द व्हेरियस टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स इन द जावा विथ एक्झाम्पल. आता एक्झाम्पल एक जरी दिलं तरी त्याच्यात तिन्ही टाइप कव्हर करणार असं एक्झाम्पल आपण बघणार आहे. सो देर आर 3 टाइप्स ऑफ द व्हेरिएबल्स अवेलेबल इन द जावा. फर्स्ट वन इज द लोकल व्हेरिएबल, सेकंड इज द इन्स्टन्स व्हेरिएबल, थर्ड वन इज द स्टॅटिक व्हेरिएबल. लोकल, इन्स्टन्स अँड स्टॅटिक. वी कॅन सी इच अँड एव्हरी इन डिटेल. हे सगळ्याचं आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहे. फर्स्ट आहे लोकल व्हेरिएबल. म्हणजेच काय असतं रे? व्हॉट डू यू मीन बाय लोकल व्हेरिएबल? कॅन एनीबडी टेल मी? Within a function that be defined within a function. हा, इथं फंक्शन असतं का जावामध्ये? इज देअर फंक्शन कन्सेप्ट जावा? विदिन द मेथड म्हणा लागले. इथं काय म्हणा लागल? विदिन द मेथड, नॉट द फंक्शन, बिकॉज function is not the concept of Java. Within a block, within a constructor or within a method, that is called as local variable. That means the variable declared inside the body of the method. एखाद्या मेथडच्या बॉडीच्या आतमध्ये जर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलं असेल त्याला काय म्हणतात? लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कॅन बी डिक्लेअर्ड इन द मेथड. मेथडच्या आतमध्ये तुम्ही डिक्लेअर करू शकता, कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये किंवा ब्लॉकच्या आतमध्ये. सो दॅट इज द पॉइंट. After that, local variables are visible only within the declared method, constructor or block. त्यांची विजिबिलिटी कुठे असणार आहे? सपोज आपण मेथडच्या आतमध्ये जर डिक्लेअर केलं असेल ते कुठे विजिबल असेल? फक्त त्या मेथड पुरतच विजिबल असेल.
आणि जर तुम्ही जर त्या कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये जर डिक्लेअर केलं then that will be visible to that constructor only. If you declare the variable inside the block, then that will be visible to that block only. That means visibility is to the point, म्हणजे त्या पर्टिक्युलर मेथडच्या आतमध्ये, त्या पर्टिक्युलर ब्लॉकच्या आतमध्ये, त्या पर्टिक्युलर कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये फक्त त्या ठिकाणी विजिबिलिटी असणार आहे. सो दॅट इज द थिंग. नेक्स्ट वन, यू कॅन यूज द व्हेरिएबल ओनली विदिन द मेथड, ते झालेलंच आहे. त्यानंतर लोकल व्हेरिएबल कॅनॉट बी डिफाइंड विथ स्टॅटिक कीवर्ड. तर तुम्ही स्टॅटिक कीवर्डचा यूज करून तुम्ही लोकल व्हेरिएबल कोणतंच डिक्लेअर करू शकत नाही. यू आर नॉट एबल टू डिक्लेअर द व्हेरिएबल युजिंग द स्टॅटिक कीवर्ड. कोणतं? लोकल व्हेरिएबल. सो दॅट इज द थिंग. आता ऍक्सेस मॉडिफायर इथं असणार आहेत का रे? काय गरज आहे का? लोकल म्हणजे तो प्रायव्हेटच असणार आहे, त्याच्या पुरताच मर्यादित आहे. त्याच्यामुळे पब्लिक प्रोटेक्टेड तिथे यूज करायची गरज आहे का आपल्याला? नो नीड. सो ऍक्सेस मॉडिफायर cannot be used with the local variable. ते बाय डिफॉल्ट काय असणार आहे? प्रायव्हेटच असणार आहे, बिकॉज दॅट आर युज्ड विदिन दॅट मेथड ओनली. त्या ब्लॉक पुरतं, त्या मेथड पुरतच ते मर्यादित आहे. सो वी आर नॉट युजिंग द ऍक्सेस मॉडिफायर. सो हाऊ मेनी ऍक्सेस मॉडिफायर्स अवेलेबल इन TCP? Can anybody tell Three me? types. Which one? 3 types. Which one? Private, public, protected. What do you mean by private? What is the scope of private? Private, public, protected. What is the scope of private? Scope का असतो private? हा? Within a Private block. कुठे आहे? Within a block There or is within a no- method, within a constructor. That is the private. After that, public, it can be accessible anywhere, within a class, outside the class, within a package, outside the package, anywhere it can be accessible. Protected, within the class and subclasses of that class. त्या क्लासचे सब क्लासेस आणि क्लास याच्यामध्ये ते ऍक्सेसेस असतात. सो दॅट इज ऑल अबाउट द लोकल व्हेरिएबल. सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कॉन्सेप्ट सगळ्यांना समजलाय का? हे काय Yes. असतात? इनसाइड द मेथड, कन्स्ट्रक्टर और ब्लॉक. त्यांची विजिबिलिटी पण कुठं असेल? जिथं डिक्लेअर केलं तिथंच असणार आहे. त्यानंतर स्टॅटिक कीवर्डने आपण ह्याला युज करू शकतो का? नाहीये. त्यानंतर ऍक्सेस मॉडिफायर युज करू शकतो का? नो. सो दॅट इज ऑल अबाउट द लोकल व्हेरिएबल. I think all of you clear. And the next point आहे instance variable. आता ह्या ठिकाणी व्हेरिएबल डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास. क्लासच्या आतमध्ये असते बट आउटसाइड द मेथड. क्लासच्या आतमध्ये बट मेथडच्या बाहेर. सो इट इज अ व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास. दॅट मीन्स क्लास ए आहे, त्या क्लास ए च्या आतमध्ये आहे बट आउटसाइड द मेथड. सपोज M1 नावाची मेथड आहे, त्या M1 नावाच्या मेथडच्या आतमध्ये तो नसायला पाहिजे. मेथडच्या वरती किंवा मेथड संपल्यानंतर खाली कुठेतरी त्या ठिकाणी असू शकतो. सो दॅट मीन्स द व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास बट आउटसाइड द बॉडी ऑफ द मेथड. मेथड बॉडीच्या बाहेर, आणि तिथं काय होतं? मेथड बॉडीच्या आतमध्ये होतं. सो दॅट इज द डिफरन्स. सो दॅट इज द इन्स्टन्स व्हेरिएबल. सो ऑल ऑफ यू क्लिअर विथ द इन्स्टन्स व्हेरिएबल? इट इज अगेन नॉट डिक्लेअर्ड विथ द स्टॅटिक कीवर्ड. हा पण स्टॅटिक कीवर्डने आपण डिक्लेअर करू शकत नाही. So it is called instance variable because the value is instance specific, not shared among the instances. That means त्याची जी काही व्हॅल्यू असते ती त्या पर्टिक्युलर इन्स्टन्सशी रिलेटेड असते. इट कॅनॉट बी शेअर्ड. जसं की स्टॅटिकची कॉपी काय सगळ्या ऑब्जेक्टला आपण शेअर करू शकतो, तसं इन्स्टन्स व्हेरिएबलची कॉपी किंवा ऑब्जेक्ट जो आहे तो इन्स्टन्स आहे तो आपण सगळीकडे शेअर करू शकत नाही, किंवा त्या इन्स्टन्सची व्हॅल्यू आपण सगळीकडे शेअर करू शकत नाही. सो दॅट इज द पॉइंट. त्यानंतर instance variable can be accessed object with reference variable which contains the तर त्या ठिकाणी रेफरन्स व्हेरिएबल थ्रू तुम्ही इन्स्टन्स व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. सो दॅट इज द पॉइंट. इन जनरल काय तर इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे द व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास बट आउटसाइड द मेथड. दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टन्स व्हेरिएबल. इट इज नॉट स्टॅटिक. ते स्टॅटिक पण नसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय? इट इज कॉल्ड इन्स्टन्स बिकॉज value of instance value is instance specific. It is not shared among all other instances. त्याची व्हॅल्यू सगळीकडे शेअर केली जाते का? नाहीये. सो दॅट इज द इन्स्टन्स व्हेरिएबल. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट इज द स्टॅटिक व्हेरिएबल. कॅन एनीबडी टेल व्हॉट इज स्टॅटिक किंवा व्हेरिएबल? Static is a class level. क्लास लेवल. ठीक आहे, ते पण ठीक आहे. Does not need to create the object. हा ठीक आहे. नो नीड टू क्रिएट द ऑब्जेक्ट टू कॉल द स्टॅटिक व्हेरिएबल्स. स्टॅटिक व्हेरिएबल कॉल करायची आपल्याला त्या ठिकाणी गरज कशाची नाहीये?
तुमचे जे काही ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो तो ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाही. व्हेरिएबल विच इज Static डिक्लेअर्ड विथ द variable. स्टॅटिक कीवर्ड. जे व्हेरिएबल तुम्ही स्टॅटिक कीवर्ड यूज करता त्याला काय म्हणतात, स्टॅटिक व्हेरिएबल. जसं की एखादं व्हेरिएबल आहे त्याच्या पुढे जर तुम्ही स्टॅटिक कीवर्ड दिला तर त्याला काय म्हणणार आपण, स्टॅटिक व्हेरिएबल. आता हे लोकल असणार आहे का रे? स्टॅटिक नाही. व्हेरिएबल लोकल असू शकतं का? नाही असू शकत. So it cannot be local. So in the static, you can create the single copy of static variable, and it can be shared among all the instances of the class. That means only one copy is shared among the all other instances of the class. एकच कॉपी क्रिएट केली जाते, ती कॉपी सगळ्या ऑब्जेक्टला शेअर केली जाते. So that is the static. त्यानंतर memory allocation of the static variable happens only once when the class is loaded in the memory. कधी मेमरी अलोकेट होती, ज्यावेळेस तुमचा जो इन्स्टन्स आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो व्हेरिएबल हॅपन्स ओनली व्हेन द क्लास इज लोडेड इन टू द मेमरी. ज्यावेळेस तुमचा क्लास मेमरीमध्ये लोड होतो त्यावेळेस त्या मेमरी अलोकेशन कशाला होती, स्टॅटिक व्हेरिएबलला. आता स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करण्याचे 3 वेज आहेत. विथ द क्लास नेम, क्लासच्या नेम थ्रू तुम्ही ऍक्सेस करू शकता. विथ द रेफरन्स व्हेरिएबल विच कंटेन्स द नल, अँड विथ द रेफरन्स व्हेरिएबल विच कंटेन्स द ऑब्जेक्ट. हे 3 वेने तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. सो दॅट इज द स्टॅटिक व्हेरिएबल. त्यानंतर इथे एक एक्झाम्पल आपण घेतोय सिंपल. दिस इज द क्लास ए. क्लास इज द कीवर्ड दॅट इज यूज टू डिक्लेअर द क्लास. ए इज व्हॉट? ए इज द क्लास नेम. आफ्टर दॅट नेक्स्ट, int data is equal to 50. int data is equal to 50. What is the meaning of this? Data is the variable name that having the integer data type and it having the value 50. त्यानंतर स्टॅटिक int m is equal to 100. आता स्टॅटिक दिले म्हणजे कसले व्हेरिएबल असणार आहे? स्टॅटिक व्हेरिएबल असणार आहे. सो स्टॅटिक int m is equal to 100. त्यानंतर व्हाईड मेथड, एक मेथड घेतलेली, तिचा डेटा टाइप कोणता आहे किंवा तिचा रिटर्न टाइप कोणता आहे? व्हाईड. दॅट मीन्स इट विल नॉट रिटर्न एनिथिंग. व्हाईड मेथड एक घेतली, त्याच्यामध्ये काय केलंय, int n is equal to 90. आता इथं मी तुम्हाला पहिल्यांदा डेफिनेशन काय सांगितली पहिली लोकल व्हेरिएबलची? द व्हेरिएबल दॅट कॅन बी डिक्लेअर्ड इनसाइड द मेथड. आता इनसाइड द मेथड म्हणजे काय? int n is equal to 90 कशाच्या आतमध्ये? मेथडच्या आतमध्ये. सो इट इज अ लोकल व्हेरिएबल. आणि आता त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टन्स व्हेरिएबलची डेफिनेशन काय सांगितली होती? इनसाइड द क्लास. आता हे इन्स्टन्स व्हेरिएबल हे क्लासच्या आतमध्ये आहे, बट मेथडच्या आतमध्ये आहे का? मेथडच्या आतमध्ये आहे का? आउट ऑफ मेथड. मेथडचा स्कोप कुठे आहे? एवढा आहे. हा जो मी सिलेक्ट केलेला आहे तेवढा स्कोप आहे मेथडचा, बट आउटसाइड द मेथड. द व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास बट आउटसाइड द मेथड दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल स्टॅटिकने डिक्लेअर केलेत का? नाहीये. सो दॅट इज द थिंग. सो दिस, ह्या एकाच एक्झाम्पल मध्ये आपण तिन्ही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करतोय. सो कन्सेप्ट ह्या एक्झाम्पल थ्रू सगळ्यांच्या क्लिअर झालेत का? इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय, स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे काय आणि लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, कन्सेप्च्युअली सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? सर रिअल प्रोग्राम मध्ये करून दाखवा सर. हा कसला रिअल प्रोग्राम? प्रोग्राम मध्ये करून दाखवा सर. अरे हे रिअल नाही तर कसला प्रोग्राम आहे? हे प्रोग्राम थोडी आहे सर. काय समजलं याच्यामध्ये मुलांना? काय समज नाही, सांग ना तू. सर एक प्रोग्राम घ्या, त्याच्यामध्ये समजून सांगा कोणतं काय असतं. हे प्रोग्राम नाही तर प्रोग्रामचं काय आहे? रिअल प्रोग्राम म्हणजे कसला असतो प्रोग्राम रे? व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ रिअल प्रोग्राम? तुला समजलं हे सांग ना. एनीबडी डज नॉट अंडरस्टँड अदर दॅन दिस पर्सन? कोणाला समजलं नाही कन्सेप्ट असा आहे का? लोकल व्हेरिएबल म्हणजे काय? द व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द मेथड, ब्लॉक और कन्स्ट्रक्टर. आता मेथड काय? ही M1 की मेथड आहे, ह्या मेथडच्या आतमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केलं म्हणजेच काय? लोकल व्हेरिएबल झालं. स्टॅटिक म्हणजे काय? ज्याला स्टॅटिक कीवर्ड दिलेला जातो त्याला स्टॅटिक म्हणतात. आणि त्यानंतर इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय? द व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड द क्लास. दॅट मीन्स हा क्लास आहे क्लासच्या आतमध्ये, बट आउटसाइड द मेथड म्हणजे ह्या मेथडच्या बाहेर आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टन्स व्हेरिएबल. सो दॅट इज द थिंग. वाय वी नीड टू टेक मच मोर? इट विल बी टेकन इन द प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी इन डिटेल त्या ठिकाणी पाहिलं जाईल.
त्यानंतर एक सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे, ऍडिशन ऑफ टू नंबर्स. नेक्स्ट क्लास सिंपल. हिअर सिंपल काय आहे? व्हॉट इज सिंपल? व्हॉट इज सिंपल हिअर? क्लास क्लास नेम. Name. क्लास नेम. कोण रे? एवढं वरडायची गरज नाहीये. स्पेसिफिक सांग ना व्यवस्थित शांत. एवढं मोठ्याने ओरडायची गरज नाही सांगण्यासाठी. हळूच सांगतोय ते, जास्त जोरात येते. असं नाही होणार दादा. नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. अरे दादा, मोठ्याने आवाज आल्यानंतर तसा आवाज येतो, असं नाही होत. यू नीड टू मेंटेन द सम ऑफ द रूल्स अँड रेग्युलेशन्स. मला इथं काय कोणाला डिमोरलाइज करायचं नाही किंवा कोणाला हे करायचं नाही, बट माझं नेचरच असं आहे की मला नाही जमत. यू डोंट डिस्टर्ब द क्लास. यू कॅन पुट ऑन. झोप येते मला. मग मोठ्याने ओरडल्यानंतर झोप जाते का? ठीक आहे, बट ऍक्टिव्ह डोंट. असायला पाहिजे पोरांनी. ऍक्टिव्ह असू दे की, पण एवढं ओरडू नको, बाकीची झोपीतनं उठतील. ठीक आहे, ओके. Class simple. Simple is the class name. Class is the keyword that is used to declare the class. After that, I have told each and every program having the main method. So public static void main string args of array. So what is public? Can anybody tell what is public? Anywhere access modifier. Access modifier. That means it can be accessible to anywhere. Static. Static. What is static? You don't need to create the object. Object create करण्याची गरज आहे का? नाहीये. Void, it is a return type that does not return anything. After that, main. Main is the method that is the starting point of each and every Java program. Java program starting point कुठून होतो? main method पासून. त्यानंतर string args of array. String array काय असतो? It can contain the arguments. जे काही तुम्ही कमांड प्रॉम्प्ट थ्रू आर्ग्युमेंट्स देणार आहे किंवा जे काही डेटा इनपुट करून घेणार आहे तो कशामध्ये येणार आहे? स्ट्रिंग args ऑफ array मध्ये येणार आहे. पहिला येणारे एलिमेंट काय येणार आहे? args ऑफ 0 येणार आहे. त्यानंतर सेकंड args ऑफ 1. का 0 येणार आहे? बिकॉज अरेचा कन्सेप्ट आहे स्ट्रिंग अरे. सो दॅट इज अ 0 1 2 3 या फॉर्मॅट मध्ये येईल. त्यानंतर इंट a इज इक्वल टू 10. व्हॉट इज दिस? इंट a इज इक्वल टू 10 हे काय आहे? वेरिएबल डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन. काय? सर हाँ बोला सर, यहाँ पे जो ए बी और सी 3 वेरिएबल डिक्लेयर्स किए हैं, ये लोकल वेरिएबल है क्या सर? अभी एक तुम बताओ कौन से है? मेरे हिसाब से It is तो a सर लोकल है क्या? मेथड के अंदर है इसलिए लोकल है. अंडरस्टैंड? यस. मेथड के अंदर है इसलिए वो लोकल है. सो इन a इज इक्वल टू 10. दिस इज द वेरिएबल डिक्लेरेशन विथ व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू काय असणार आहे? 10. त्यानंतर इंट b इज इक्वल टू 10. दॅट मीन्स b ची व्हॅल्यू किती झाली? 10. आफ्टर दॅट इंट c इज इक्वल टू a प्लस b. आता याचं मिनिंग काय? a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला? ऍड करायची. a ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे प्लस 10. सो इंट c इज इक्वल टू काय येणार आहे? 10 प्लस 10 20. So if you want to print anything, then system.out.println ब्रॅकेट मध्ये c. ह्याला जर आपण डबल कोड दिला तर काय प्रिंट होईल रे? इन्स्टेड ऑफ डायरेक्टली सी द्यायच्या ऐवजी इथे एक डबल कोड दिला तर काय प्रिंट होईल? काय प्रिंट होईल? सी. फक्त सी प्रिंट होईल. व्हॅल्यू प्रिंट होईल का? नाहीये. तो डायरेक्टली तुम्ही काय द्यायची? जे काही व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल द्यायचं. किंवा आणखीन तुम्ही दुसऱ्या वेळेला काय करू शकता? तुम्ही प्रिंट करताना असं पण करू शकता, व्हॅल्यू ऑफ सी किंवा ऍडिशन इज इक्वल टू असं पण लिहू शकता. इकडे पहा, ऍडिशन ऑफ टू नंबर इज आणि इथं पुढे काय करू शकता? प्लस सी. जे काही तुम्हाला प्रिंट करायचं असतं ते प्लस आणि त्या व्हेरिएबलचं नेम असतं. सो प्लस सी असं जरी पुटअप केलं तरी तुमचं त्या ठिकाणी काय आन्सर येईल? 20. ऍडिशन ऑफ टू नंबर इज प्लस सी. दॅट इज सी मध्ये काय व्हॅल्यू येईल? 20. सो दॅट इज द 20 विल बी युअर आन्सर. सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस प्रोग्राम. व्हॉट इज सिस्टम? इथं सिस्टम काय आहे? क्लास. System is the class. Out
ऑब्जेक्ट Out is है, the Object. object. Object of which class? प्रिंट स्ट्रीम. Print stream. आणि println is the method of print stream class. Print list. So SOP इथून पुढे लक्षात ठेवा, ते SOP म्हणेल मी. SOP म्हणजे काय, तुम्हाला प्रिंट करण्यासाठी काय जावामध्ये SOP. इथं तुम्ही पॅकेज पण इम्पोर्ट करू शकता, import java.io.star वरती. इथं दिलेलं नाही मी, पण तुम्ही करायचं ते चांगली हॅबिट आहे, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला इनपुट आउटपुट काहीतरी आहे. सो import java.io.star वरती यायला पाहिजे. सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस प्रोग्राम. हा प्रोग्राम सगळ्यांना समजलाय का? हा प्रोग्राम सगळ्यांना समजलेला Yes, आहे sir. का? हो सर. ओके. Yes, sir. आणि मग अशी कोण एक्झाम्पल विथ रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणत होता, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. आहे का, कोण आहे, गेला का आहे? विथ रिअल लाईफ एक्झाम्पल घ्या म्हणत होता, त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. कोण आहे तो? आहे का इथं? का गेला? गेला सर. गेला का? कोण होतं रे? काय माहित. बरं, कोणाला कन्सेप्ट समजलं नाही असं आहे का? लोकल व्हेरिएबल, इन्स्टन्स व्हेरिएबल आणि स्टॅटिक व्हेरिएबल चा कन्सेप्ट काहीच समजलं नाही असं कोणी आहे का? नंबरची लाईन रिपीट करा ना सर. कशाची? 6 नंबर लाईन कोण रिपीट सांगेल? करा ना. प्रोग्रामची प्रोग्रामची ही ना? ओके. सिस्टम इज द क्लास. हा. सिस्टम इज द क्लास. म्हणजे ते Out का is the लिहिलंय ते काही कळलं नाही मला. हे तुम्हाला जावा मध्ये काही जरी प्रिंट करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू प्रिंट एनिथिंग इन द जावा, देन यू कॅन यूज द दिस स्टेटमेंट system.out.println. जसं की तुम्ही सीपीयू म्हणजे मध्ये कसं प्रत्येक यूज करत ज्यावेळेस होता? आपण प्रोग्राम Yes, ज्यावेळेस yes, प्रोग्राम yes. राईट करू Each and त्यावेळेस every मेन. येस येस. प्रत्येक वेळेस तुम्हाला Okay, काही जरी print करायचं असेल, देन यू कॅन यूज द system.out.println. आय थिंक तू म्हणजे फर्स्ट कंपल्सरीच आहे ना ते लिहिणं. येस 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 येस. तू पहिल्या Okay. लेक्चर नव्हतं संध्या? हा नव्हतं, पहिल्या त्यामुळे lecture ला मला कन्फ्युज नव्हतं. झालं. मला बाकी सगळा हा, प्रोग्राम कळला त्याच्यामुळे. वरचा, म्हणजे तिथं. ठीक आहे ठीक आहे. तर हा, त्या thank ठिकाणी you. system.out.println is the statement that is used to print anything in the Java. जसं की तुम्हाला सीपीयू मध्ये सी इन का सी आउट आहे, तसं या ठिकाणी तुम्हाला system.out.println असतं. So all of you understand this. After that, next point is the data types in the Java. So आता कोणी सांगेल का मला डेटा टाइप म्हणजे काय असतं, तो काय डिक्लेअर करतो किंवा काय नेमकं डिफाईन करतो? आता सपोज इंटीजर a इज इक्वल टू 5 म्हटलं मी, आता तो डेटा टाइप काय इंट आहे, तो काय इंडिकेट करतोय, कोणत्या टाइपची व्हॅल्यू आपण स्टोअर करतोय हे इंडिकेट कोण करतोय? इंटीजर. हे इंडिकेट कोण करतोय? डेटा टाइप. सो डेटा टाइप डिटरमाइन्स द टाइप ऑफ व्हॅल्यू दॅट व्हेरिएबल कॅन होल्ड. त्या व्हेरिएबलला कोणत्या प्रकारची व्हॅल्यू तुम्ही होल्ड करू शकता हे डिफाईन किंवा करण्याचं काम कोण करतं? डेटा टाइप करतं. डेटा टाइप. So main purpose of the data type is to determine the what kind of value you are going to store in the variable. तुम्ही तुमच्या व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाइपची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे हे कोण डिसाइड करतं? डेटा टाइप. जसं की तुम्ही फ्लोट केलं तर त्या ठिकाणी व्हॅल्यू कशी यायला पाहिजे? फ्लोटिंग पॉईंटचीच असायला पाहिजे. तुम्ही जर तिथे कॅर केलं तर तिथे व्हॅल्यू तुम्ही 1 टाकली तर चालेल का? चालेल, बट त्याला काय सिंगल कोड तरी द्यायला हवा. सिंगल कोड दिलं तर तो कॅरेक्टर कन्सिडर करतो, नाहीतर नाही. सो दॅट इज द थिंग. त्यानंतर डेटा टाइप काय काय डिफाईन करतं? साईज डिफाईन करतं, किती साईजचा आहे. आता सपोज तुम्ही इंट म्हटलं तर त्याची साईज काहीतरी फिक्स असणार आहे, फ्लोट म्हटलं तर त्याची डिफरंट असणार आहे, डबल म्हटलं तर त्याची डिफरंट असणार आहे, लॉंग म्हटलं तर त्याची डिफरंट असणार आहे. म्हणजेच काय, डेटा टाइप स्पेसिफाय काय करतो? डिफरंट साइजेस अँड व्हॅल्यूज दॅट कॅन बी स्टोअर्ड इन द व्हेरिएबल. तुमच्या व्हेरिएबल मध्ये डिफरंट साईज किंवा डिफरंट व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी ज्याचा यूज केला जातो त्याला काय म्हणतात? डेटा टाइप्स असं म्हणतात. तर त्या ठिकाणी मेजॉरिटी 2 टाइप्स ऑफ द डेटा टाइप्स अवेलेबल इन द जावा. फर्स्ट वन इज द प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स and second one is the non-primitive data types. तर आपल्याला primitive data types वरती फोकस करायचा आहे. तर primitive data types म्हणजे काय, त्याचे कोणते टाइप्स आहेत, त्यानंतर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे काय आणि त्याचे कोणते टाइप्स आहेत, आणि त्या प्रत्येकाचं इन डिटेल आपण इथं पाहणार आहे. तर फर्स्ट आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आर डिफाइन्ड बाय द लँग्वेज. म्हणजे काय, तुमच्या लँग्वेजने जे डिफाईन केलेले आहेत त्याला काय म्हणतात? प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आणि कशासाठी यूज केले जातात? इट इज यूज टू स्टोअर द ऍक्च्युअल व्हॅल्यूज. ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करण्यासाठी प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा यूज केला जातो. त्याला दुसरं नाव काय? बिल्ट इन डेटा टाइप म्हणतात. बिल्ट इन डेटा टाइप म्हणजे काय?
बाय डिफॉल्ट लँग्वेजने त्या डिफाईन केलेल्या आहेत, त्याला काय म्हणतात, बिल्ट इन डेटा टाईप किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. सो प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये बुलियन आहे, कॅर आहे, बाईट आहे, शॉर्ट आहे, इंट आहे, लॉंग आहे, फ्लोट आहे आणि डबल आहे. आणि ह्याच्यावरतीच आपल्याला फोकस करायचा आणि हाच इम्पॉर्टंट आहे. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप तुम्हाला इन डिटेल पुढे आहेत. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप वरती आपण जास्त फोकस करणार नाही. तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजेच काय, बिल्ट इन डेटा टाइप्स. आणि त्याचा कशासाठी यूज केला जातो, तर ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. इट इज यूज टू स्टोअर द ऍक्च्युअल व्हॅल्यूज. त्यानंतर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे काय असणार आहे रे, दीज डेटा टाइप्स आर कॉल्ड एज डिराइव्ड डेटा टाइप्स किंवा त्यालाच काय म्हणतात, रेफरन्स डेटा टाइप, बिकॉज दे कंटेन द ऍड्रेस ऑफ व्हॅल्यू रादर दॅन द व्हॅल्यू इटसेल्फ. तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये ते व्हॅल्यू स्टोअर करण्याच्या ऐवजी त्याचं काय करतात, ऍड्रेस स्टोअर करतात. जसं की अरे, अरे मध्ये काय केलं जातं, त्या लोकेशनचा ऍड्रेस स्टोअर केला जातो. किंवा तुम्ही स्ट्रिंग म्हटलं तर स्ट्रिंग मध्ये काय, त्या आता ए असेल, आता स्ट्रिंग मध्ये ए घेतलं तुम्ही किंवा काहीतरी घेतलं तर ए ची काय व्हॅल्यू आहे किंवा त्याचा काय ऍड्रेस आहे तो त्या ठिकाणी स्टोअर केला जातो. सो इट इज द रेफरन्स डेटा टाइप बिकॉज दे कंटेन द ऍड्रेस ऑफ व्हॅल्यू रादर दॅन द व्हॅल्यू इटसेल्फ. व्हॅल्यू स्टोअर करण्याच्या ऐवजी त्याचा ऍड्रेस स्टोअर केला जातो. सो दॅट इज कॉल्ड एज रेफरन्स डेटा टाइप एज वेल एज नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. सो रेफरन्स डेटा टाइप्स मेड बाय युझिंग द प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. हे कशाने बनवले जातात, युझिंग द प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. प्रिमिटिव्ह डेटा टाइपचा यूज करून तुम्ही रेफरन्स डेटा टाइप जनरेट करत असता. तर रेफरन्स डेटा टाइपचे किंवा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये क्लासेस आहे, इंटरफेसेस आहे, अरेज आहे, स्ट्रिंग आहे, हे डिफरंट टाइप्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर आता मेन फोकस आपला आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप वरती. कशावरती, प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह मध्ये काय काय आहेत, बुलियन, बाईट, कॅर, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट आणि डबल. आता फ्लोट आणि डबल कशासाठी असणार आहे रे, फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू साठी काय असणार आहे, फ्लोट आणि डबल. त्यानंतर बाईट, कॅर, शॉर्ट, इंट आणि लॉंग हे कसले आहेत, न्यूमरिक डेटा टाइप्स. कसले आहेत, न्यूमरिक. म्हणजे तुम्हाला नंबरशी रिलेटेड काही जरी करायचं असेल त्या ठिकाणी कोणते, न्यूमरिक डेटा टाइप्स आहेत. आणि बुलियन काय आहे तुमचा, एक तर ट्रू व्हॅल्यू किंवा फॉल्स व्हॅल्यू, ह्या दोनच व्हॅल्यू त्या ठिकाणी तो ऍक्सेप्ट करतो. सो दॅट इज अ बुलियन डेटा टाइप. सो वी कॅन सी इच अँड एव्हरी डेटा टाइप मध्ये प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह हे मेन टाइप्स आहेत. आफ्टर दॅट प्रिमिटिव्ह मध्ये बुलियन, बुलियनचा सेपरेट बुलियन आहे. त्यानंतर न्यूमरिक, न्यूमरिक मध्ये कॅरेक्टरचा कॅर आहे. इंटिजर मध्ये काय, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग. सो दॅट इज अ इंटिग्रल. न्यूमरिक मध्ये इंटिग्रल आहे. आणि न्यूमरिक मध्ये फ्लोटिंग पॉइंट मध्ये काय, फ्लोट आणि डबल आहे. आणि त्यानंतर नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काय, स्ट्रिंग आणि अरे. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये स्ट्रिंग आणि अरे. आणि हे बाकीचे बुलियनचा बुलियन सेपरेट. न्यूमरिक मध्ये परत 3 टाइप आहेत, कॅरेक्टर न्यूमरिक दॅट इज कॅर, इंटिग्रल मध्ये बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग आणि फ्लोटिंग पॉइंट मध्ये फ्लोट आणि डबल. सो ही हायरार्की त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वायर्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, प्रत्येक डेटा टाइप त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते आणि त्याची, हा बोला बोला, बोल की. सगळ्यांची किती बाईट साईज असते रे, हा ते सांगणार आहे खाली, किती बाईट साईज असते. हा सांगतोय दादा, वेट जरा, प्रत्येकाचं सांगणार आहे आणि प्रत्येक इन डिटेल आपण खाली पाहणार आहे. वी आर गोइंग टू सी इच अँड एव्हरी पॉइंट इन डेप्थ, खाली त्या ठिकाणी पाहणार आहे. त्यानंतर फर्स्ट डेटा टाइप आहे बुलियन. आपल्याला हो, डीपलीच जाणार आहे सगळे डीपली, डोंट वरी. आय एम टेकिंग इच अँड एव्हरी कन्सेप्ट इन डेप्थ, नॉट ओनली वरचं. यू कॅन गो अहेड, देर आर लॉट ऑफ थिंग्स. एवढा आहे डेटा टाइप, फक्त मी एवढ्या शॉर्ट वरती घेणार नाहीये. इच अँड एव्हरीथिंग विल बी इन डिटेल. हा, मी असं वरच्या गोष्टी घेतच नाहीत. आणि ते मला हे नाहीये, एखादा कन्सेप्ट घ्यायचा तो कन्सेप्ट क्लिअर कट झालाच पाहिजे. वरचं नुसतं इंटिजर डेटा, आता मला फक्त हे 4-5 डेटा टाइप सांगितले असते, इंट आहे, कॅर आहे, फ्लोट आहे, डबल आहे आणि लॉंग आहे, एवढं सांगितलं असतं झालं असतं डेटा टाइप कन्सेप्ट सगळा संपवलं पण असतं एखाद्याने. बट इट इज नॉट द वे ऑफ टेकिंग द लेक्चर. इफ यू वॉन्ट टू गो इन डिटेल देन यू कॅन गो इन डेप्थ ऑफ दॅट पॉइंट. सो पहिला काय, बुलियन. बुलियनची व्हॅल्यू, डिफॉल्ट व्हॅल्यू ऑलवेज फॉल्स असते. ऑलवेज कशी असते, फॉल्स असते. आणि त्याची डिफॉल्ट साईज असते ती 1 बीट असते.
1 बीट, बट इट इज नॉट फिक्स. ती फिक्स नसते, ती डिपेंड्स ऑन जेव्हीएम. जेव्हीएम वरती रन टाइम ती चेंज होत असते. सो हे प्रिसाइज व्हॅल्यू नसतेच. तिथं त्यांनी जरी 1 बीट दिलेलं असलं, बट इट इज नॉट प्रिसाइज. याची व्हॅल्यू जेव्हीएम वरती डिपेंड असते. त्यानंतर कॅरेक्टरची डिफॉल्ट व्हॅल्यू ही /μ000 अशी असते. आणि कॅरेक्टरची साईज किती असते? 2 बाईट. 2 बाईट म्हणजे किती बीट रे? 2 बाईट म्हणजे किती बीट? 1 बाईट इज इक्वल टू हाऊ मच बीट? 8 bit. 8 बीट. दॅट मीन्स ह्याची किती असणार आहे? 16 बीट असणार आहे. सो कॅरी इज इक्वल टू 2 बाईट. त्यानंतर बाईट, तुमचा जो बाईट आहे त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असते आणि बाईट साठी 1 बाईटच असतं साईज. त्यानंतर शॉर्ट आहे, शॉर्ट साठी डिफॉल्ट व्हॅल्यू 0, त्याच्यासाठी 2 बाईट व्हॅल्यू या. त्यानंतर इंटिजर 4 बाईट, त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0. त्यानंतर लॉंग, लॉंगची डिफॉल्ट व्हॅल्यू 0L, L दिलंच पाहिजे. लॉंगच्या पुढे 0L असायलाच पाहिजे. आणि लॉंग काय? इंटिजरच्या डबल आहे, दॅट इज 4 बाईटच्या ऐवजी 8 बाईट आहे. त्यानंतर फ्लोट काय? 0.0. आता इथं पॉइंट, फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू या. सो पॉइंट व्हॅल्यू म्हणल्यानंतर 0.0 त्याच्या पुढे F द्यायला पाहिजे आणि तो स्मॉल असायला हवा. सो फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू 0.0F इज द बाय डिफॉल्ट व्हॅल्यू and size of the float is 4 byte. याची साईज किती असणार आहे? 4 बाईट असणार आहे. आणि डबलची किती असणार आहे? 8 बाईट. इथं प्रत्येक ठिकाणी बघा, इंट नंतर लॉंग 4, 8, फ्लोट त्याच्या डबल, फ्लोटच्या डबल याची 8, आणि शॉर्ट 2 आणि बाईट 1. एवढ्याच फक्त लक्षात ठेवायचे. बाकीच्या वरची काय बुलियनची तुम्हाला रिक्वायर्ड नाही. बुलियनची साईज फिक्स नसते. आणि इथं प्रत्येक ठिकाणी फ्लोटच्या नंतर स्मॉल एफ यायला पाहिजे, डबलच्या नंतर डी स्मॉल यायला पाहिजे आणि लॉंगला कॅपिटल एल यायला पाहिजे. सो दॅट इज द थिंग. सो ऑल ऑफ यू क्लिअर विथ दिस? बाईट 1 बाईट, शॉर्ट 2 बाईट, एंड 4 बाईट, लॉंग 8 बाईट, फ्लोट अगेन 4 बाईट्स, डबल 8 बाईट्स. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. हा चार्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आता इन डेप्थ, जसं की आता कोण म्हटलं की सर सगळं सांगा, हेच आता हे टेबल मध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला थेरॉटिकली इथं पाहायचं आहे. तर बुलियन डेटा टाइप इज यूज टू स्टोअर ओनली 2 पॉसिबल व्हॅल्यूज. बुलियन कसं यूज केला जातो? फक्त 2 पॉसिबल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, एक तर ट्रू किंवा एक तर फॉल्स. ह्याची साईज फिक्स नसते. तिथं जरी 1 बीट दिलेली असली तर ह्याची साईज फिक्स नसते. 1 बीट इन्फॉर्मेशन साठी दिलेली त्यांनी, बट इट्स साईज कांट बी डिफाइंड प्रिसाइजली. इट डिपेंड्स ऑन द जेव्हीएम. जेव्हीएम वरती ती डिपेंड असते. त्यानंतर बुलियन डिक्लेअर करण्यासाठी बुलियन दिलेलं आहे. त्यानंतर हे 1 काय राहतं सांगा बरं? व्हेरिएबल नेम आहे. हे 1 काय तुमचं? व्हेरिएबल नेम आहे. इज इक्वल टू बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते? फॉल्स असते. त्यानंतर नेक्स्ट आहे बाईट डेटा टाइप. बाईट मध्ये किती असते? 1 बाईट असते. बाईट कुठला डेटा टाइप आहे? प्रिमिटिव्ह आहे का नॉन प्रिमिटिव्ह आहे? प्रिमिटिव्ह आहे का नॉन प्रिमिटिव्ह आहे बाईट? प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. सो दिस इज द टाइप ऑफ द प्रिमिटिव्ह डेटा टाइप. त्यानंतर ह्याची साईज किती आहे? 1 बाईट. दॅट मीन्स 8 बीट. सो इट इज अ 8 बीट साइन टू कॉम्प्लिमेंट इंटिजर. म्हणजे साईज किती आहे? 1 बाईट. त्यानंतर इट्स व्हॅल्यू रेंजेस बिटवीन -128 टू +127. ह्याची व्हॅल्यूची रेंज. आता तुम्हाला डेफिनेशन मध्ये मी काय सांगितलं होतं? डेटा टाइप डिफाइन्स द टाइप ऑफ द डेटा अँड साईज. साईज पण तो डिफाईन करतो आणि टाइप पण डिफाईन करतो. सो ह्याची साईज किती आहे हे डिफाईन कोण करताय? डेटा टाइप करताय. बाईटची साईज किती असायला पाहिजे? तर 1 बाईट असायला पाहिजे. हे कोण डिफाईन करताय? डेटा टाइप डिफाईन करतोय. सो ह्याची व्हॅल्यू रेंजेस बिटवीन द -128 टू 127. आता मिनिमम किती ह्याची मग? -128 आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? 127 आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू ऑलरेडी आपण टेबल मध्ये पाहिलेली किती आहे? त्याची 0 आहे. सो दॅट इज द बाईट डेटा टाइप. तर बाईट डेटा टाइप का यूज केला जातो? तर बाईट डेटा टाइप इज यूज टू सेव्ह द मेमरी इन लार्ज अरे. जर तुम्ही लार्ज अरे एखादा डिक्लेअर केला तर त्या ठिकाणी तुमची मेमरी सेव्ह करण्यासाठी याचा यूज केला जातो. हिअर द मेमरी सेव्हिंग इज मोस्ट रिक्वायर्ड. ज्या ठिकाणी मेमरी तुम्हाला सेव्ह करण्याची गरज आहे, ऍट दॅट टाइम यू कॅन यूज द बाईट डेटा टाइप. सो इट सेव्ह द स्पेस बिकॉज बाईट इज 4 टाइम्स स्मॉलर दॅन द इंटिजर. इंटिजर पेक्षा बाईट किती स्मॉल आहे? इंटिजरची किती आहे आपली? 4 बाईट आहे, बरोबर आहे. आणि याची किती आहे? बाईटची 1 बाईट आहे. म्हणजे स्मॉलर किती आहे? 4 टाइम्स स्मॉलर आहे.
सो त्याच्यामुळे काय होणार, तुमचा स्पेस वाचणार आहे. सो इट कॅन बी युज्ड इन द प्लेस ऑफ इंट डेटा टाइप. इन डेटा टाइपच्या ऐवजी तुम्ही बाईट यूज करू शकता. बाईट a इज इक्वल टू 10, बाईट b इज इक्वल टू -20. दीज आर दी एक्झाम्पल्स. सो दॅट इज द थिंग. आणि लेक्चरचं टायमिंग संपत आलेलं आहे, तर आपण पुढचा पार्ट आहे वी कॅन सी इन द नेक्स्ट लेक्चर. सो ऑल ऑफ यू क्लिअर अप टू दिस. इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना समजला आहे का? कुणाला काही पर्सनल क्वेरीज असतील तर तुम्ही पर्सनलला मला नंतर विचारू शकता आफ्टर 1 PM.